मंडळी, मी आज बनवत आहे पुदिन्याची चटणी। तर पुदिन्याची चटणी ही बऱ्याचशा पदार्थांमध्ये उपयोगी पडते। जेव्हा तुम्ही पाणीपुरी बनवता त्यामध्ये जे पाणीपुरीचं पाणी असते त्याच्यामध्ये पुदिन्याची चटणी तुम्ही टाकू शकता, किंवा पावभाजी वगैरे पावचे जे पदार्थ तिखट पदार्थ बनवतात त्यामध्ये पावच्या खालून वरतून जी चटणी लावतात त्यामध्ये सुद्धा ही हिरवी पुदिन्याची चटणी तुम्ही वापरू शकता। तर वेळेवर तयार असलेली चटणी वापरायला खूप सोपं जातं, कारण नंतर तो पदार्थही करायचा असतो आणि चटणीही करायची असते तर फार वेळ लागतो। तर अगोदर थोडीशी तयारी करून ठेवली की वेळेवर वापरायला खूप सोपं जातं, त्यामुळे मी ही चटणी आता बनवत आहे। तर ह्यासाठी हा पुदिना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याच्यामध्येच ह्या 5 ते 6 मिरच्या सुद्धा मी धुवून घेतलेल्या आहेत, आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं काळं मीठ टाकणार आहे। काळ्या मिठाने छान चव येते त्याला, त्यामुळे तुम्ही साधं मीठ सुद्धा टाकू शकता। तर या मिक्सरच्या जारमध्ये आपण ही पानं टाकून घेऊया। थोडीशी कापून घेतलेली ही पानं। ह्याच्यामध्ये देठ सुद्धा घेतलेले आहेत मी पुदिन्याचे, कारण काय अशीही ही चटणी बारीकच वाटल्या जाणार आहे, त्यामुळे देठ सुद्धा कामाला येतात। अगोदर हे असंच बिना पाण्याचंच फिरवणार आहे मी, त्याच्यात थोडंसं बारीक झाल्यानंतर मग नंतर पाणी आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये। पाणी टाकणार आहोत। मिरचीमुळे ठसका लागलेला आहे, एकदम छान लागते चवीला। अशीच खायला पण छान लागते, पण एखाद्या तिखट पदार्थाची खूप छान चव वाढवते ही पुदिन्याची चटणी। तर तुम्ही जेव्हा पुदिना आणून ठेवता तेव्हा जर एकदम काही करणं होत नसेल, भरपूर दिवस ठेवायचा असेल तर तसा पुदिना राहत नाही, कारण तो थोडासा सुकायला लागतो आणि काळसर पडायला लागतो। तर तुम्ही ही अशी चटणी बनवून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये महिनाभर सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता, अगदी त्याला काहीही होत नाही, आणि जेव्हा लागेल तेव्हा वापरू शकता। तर अशी अगोदरची तयारी खूप उपयोगी पडते आणि नंतरचा वेळही वाचतो। तर अशा एखाद्या कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता। तर मंडळी, मी बनवत आहे ह्या कराळाचा भुर्का। तुमच्याकडे हे कराळ वापरतात की नाही, किंवा आहे की नाही हे मला नक्की सांगा, आणि नसेल वापरत तर एकदा वापरून बघा। हे कराळ तुम्हाला किराणा दुकानावर वगैरे इझिली मिळून जाईल। तर आपण ज्या सुक्या भाज्या बनवतो, म्हणजेच पालेभाज्या आहेत, किंवा मग जी पत्तागोबीची भाजी आहे ती पण आपण बिना मसाल्यांची बनवतो, फक्त लसूण आणि मिरची घालून। तर अशा भाज्यांमध्ये हा कराळाचा भुर्का एकदम चवदार लागतो, त्या भाजीची एकदम चवच वाढवतो हा कराळाचा भुर्का। आणि याची चटणीसुद्धा खूप छान लागते। भाज्यांमध्ये तर मी टाकतच राहते, बऱ्याचशा भाज्यांमध्ये मी टाकलेला आहे, व्हिडिओमध्ये मी दाखवलेला सुद्धा आहे। तर तो कसा बनवायचा काहीही नाही, खूप सोपा आहे। याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर काढून टाकायचा आणि नंतर भाजून घेऊन बारीक करायचा। ह्यामध्ये हवं तर तुम्ही थोडेसे तीळ पण घालू शकता, थोडंसं चव त्याची छान होते। टाकते कुणी कुणी तीळ आणि कुणी टाकतही नाही, थोडेसे टाकायचे, अर्धा ते 1 मूठ। तर याच्यामध्ये कचरा वगैरे काहीही नाही, एकदम स्वच्छ आहे, कारण हे विकत आणलेलं आहे। गावरान जे असते मिरचं जे कराळ असते त्याच्यामध्ये थोडाफार कचरा निघतो, म्हणजे खडे वगैरे राहतातच त्यामध्ये। पण हे विकत आणलेलं आहे त्यामुळे चांगलं दिसतंय, काहीही नाही यामध्ये। एकदम काळं असल्यामुळे लक्षात पण येत नाही काही आहे नाही आहे, पण एकदा निवडून घेतलेलं चांगलं। त्याच्यामध्ये मी थोडेसे तीळ टाकते, अगदी मुठभरच आहेत, मुठभर पण नाही। थोडंसं तडतड होईपर्यंत भाजू द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा। हे असं थोडंसं भाजलं की लगेच गॅस बंद करायचा। हे भाजलेलं कराळ टाकायचं मिक्सर जार। बघा एकदम बारीक होते,